अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी अंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी अंदेकर राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत। या दोघीही तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत। आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत। तत्पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आज गुंड गजा मारणेची बायको जयश्री मारणे हिला देखील पुण्यातून उमेदवारी जाहीर केली होती। त्यानंतर आता गुन्हेगारीचा तगडा इतिहास असलेल्या अंदेकर कुटुंबातील दोघांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे। त्यामुळे पुणे गुन्हेगारी मुक्त करेन या अजित पवारांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झालाय। बंडू अंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी अंदेकर तसेच सोनाली अंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती। त्यानंतर लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर यांनी 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर हे देखील 5,40,00,000 खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत। आता यांना प्रचार करताना मात्र नियम पाळावे लागणार आहेत। मात्र सध्या तरी पुणे गुन्हेगारी मुक्त करेन या अजित पवारांच्या शब्दांवर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झालाय।